हो हो पहिली चढाई बोनस पॉइंट अंबिका स्पोर्ट मालेघर कमाल केली आहे। पहिल्या चढाई गुलाल उधळण्याचा प्रयत्न चालू आहे। उधळावा लागेल, मेहनत करावीच लागेल। पनवेल स्पोर्ट पनवेल हे दोन्ही सामने आता मात्र छान होतील। जबरदस्त प्रयत्न होता पनवेल स्पोर्ट पनवेल संघाचा। धुक्यातून वाट शोधतोय, या खेळाडूचं नाव समजेल का हो? नवनीत पाटील, नवीन पाटील जबरदस्त खेळाडू आहे। 2 वेळा आक्रमण केलंय। ओहो क्षेत्ररक्षण किती छान यशस्वी होत असताना डोळ्याचं पार न पेडणारी ही लढत आहे। अनेकांच्या झोपा उडतील असा हा सामना मैदान गाजवतो। नवीन पाटील तुफानी वेग आहे। अनिल पाटील यांच्याकडून ऑफर आलेल्या नवीन पाटीलसाठी 200 रुपये जमा होतात। वादली केली गेली मैदानावर। हा स्फोटक आहे, हा सुतली बारा, वाचला तरी दहशत आणि नाही वाचला तरी दहशत असा हा खेळाडू मैदान गाजवतो। 200 रुपये जमा होतात कॅश प्राइज अनिल पाटील यांच्याकडून। रेडर आता मात्र यशस्वी होतोय। मालेघर की पनवेल स्पोर्ट पनवेल पुन्हा एकदा वापर होतो या खेळाडूचा। प्रत्येक चढाईला गुणसंख्या मिळवतो। जाईल तिथल्या अड्ड्यावर आपल्या मथुरीची हवा, अशी हवा मात्र या मैदानावर 101 कोण करेल, वेग कोण धारण करेल? मालेघरकरांचा घरचा साज नवीन पाटील मैदानात चमकलाय, हल्ला चढवला, परंतु पनवेलकरांचा काळीज चढाईसाठी निघाला। हाच तो चढाईपट्टू धारदार चढाई करेल। माणक्याला सुद्धा झिंझिण्या येऊ शकतात। अशी ही सेमी फायनलची लढत, उपांत्य फेरीची लढत तुम्ही पाहताय। माननीय श्याम हात्रे साहेब आलेले होते, परंतु आपण पुन्हा एकदा आपली उपस्थिती लावा। सन्माननीय भारत पाटील सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये। गणेशला उरण आणि रायगडचा ढाण्यामाग म्हणून ज्याला ओळखलं जातं असे भारत पाटील सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ज्यांनी इतिहास रचला, एका चढाईत 7+2 9 गुण मिळवणारा उरण संघाचा भारत पाटील इथे उपस्थित झाला। स्वागत आहे सर। खोलवर चढाई, 100 रुपयाचं पारितोषिक अनिल पाटील यांच्याकडून अजून काढावे धन्यवाद। चला
पुन्हा एकदा चढाई सडी सज्ज झालाय पनवेल स्पोर्ट पनवेल अजून वेळ बाकी आहे हल्ली कुणावर विश्वास ठेवायचा प्रश्न पण ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले असेल त्यांना सुद्धा भीती असेल काय व्यक्तिमत्व आहे डायरेक्ट पाहणी सुंदर सुंदर सर हो हो रेडर मैदानाच्या बाहेर पाटील याचा वापर केला जाईल हे हत्यार जबरदस्त 4 नंबरची जर्सी परिधान केलेला जबरदस्त बदल आली ते फुटवर्क छान आहे बघा असा प्रामाणिक खेळ प्रत्येकाने खेळला नवीन पाटील यांच्यासाठी पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अनिल पाटील यांच्याकडे एटीएम आज पूर्ण खाली केलेला दिसतो स्वागत आहे जबरदस्त आणि फोटो मयूर मोकाळ याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक कमाल केले अंबिका स्पोर्ट मलेकर संघाने आज आता या चढाईला जर गुणसंख्या मिळवली तर अविनाश गायकवाड साहेबांकडून 100 रुपयाचा पारितोषिक नवीन पाडीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे वाढवल्यात बघूया मात्र माघार घेईल बुराल पडली है ऑफर मोठी आहे नवीन पाटील हसतोय रेडर हसतोय मैदान मात्र घासवलं या खेळून बघूया आता मात्र चढायची धोरण पनवेल स्पोर्ट पनवेल या खेळूसाठी सुद्धा ऑफर आहे आणि 500 रुपये मिळत आहेत पनवेल स्पोर्ट पनवेल बघा अविनाश गायकवाड साहेब दानशूर व्यक्तिमत्व 500 रुपये जमा होत आहेत थोडीच तोड पैसा भरपूर या विचुंबे नगरीत पाऊस पडतोय परंतु खेळ करावा लागेल गेल्या वर्षी सुद्धा या मैदानावर चमत्कार केला होता आयोजकांनी प्रत्येक चढाईला पैसा आणि पारितोषिक खरोखर लाजवाब अजून वेळ आहे खेळ करावाच लागेल जवळ जवळ निघाला होता मात्र क्षेत्ररक्षक मयूर मोकल 100 रुपयाचं पारितोषिक अनिल पाटील मालेकर संघाकडून पुन्हा एकदा नवीन पाटीसाठी ऑफर आहे 1 गुण मिळाला तर अविनाश गायकवाड सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक मात्र क्षेत्ररक्षक थांबवलं गेले नवीन पाटील या वादळाला शमवलंय पनवेल स्पोर्ट पनवेल रंगात रंग येऊ द्या नाद झाला मैदान गाजवले दोन्ही संघानं 12-4 4-12 8 गुणांची आघाडी पनवेल स्पोर्ट पनवेल ही आघाडी तुम्ही मोडून काढू शकता अजून वेळ बाकी प्रशिक्षकाची रणनीती अनिकेत पाटील
एक जबरदस्त वेदक प्रशिक्षक आणि खेळाडू. मध्यांतर होतोय. दोन्ही संघ नेत्रदीपक सामने. महाभारत चालू झालं असं म्हणावंच लागेल. एक गुण पुन्हा एकदा. अथांग महासागर शांत झाले. ही वादला पूर्वीची शांतता आहे. होतील पनवेल स्फोट, पनवेल संघाकडून वार होतील, परंतु मलेघर संघ सुद्धा माघार घेणारा संघ नव्हे. वाघाचा पंजा उघडला जाईल. आजचा दिवस आठवणीत राहील. हनुमान उडी, जबरदस्त चढाई पनवेल स्फोट, पनवेल संघाकडून. 6-12. कोणता संघ शरणागती पत्करेल? उंच उंच शिखरावर जबाबदारी साकारली जाईल दोन्ही संघाकडून. रणभूमीवर आग फेकतो जणू तोफेचा गोला, शत्रूंनाही धडकी भरवतो हा शुभांचा माऊला. तर बघूया 6-12. दहा नंबर मलेघर संघाचा खेळाडू. एक गुण तुफानी खेळी. पुन्हा एकदा चढाई करेल, नवीन पाडील. सात 13. मैदान अजून गाजलेलं आहे. मलेघर 13. काही क्षेत्ररक्षण हो वाकांड्याचं मलेघर संघ सुंदर. खेळाडूच्या मार लागलेला बघा जरा. साई आहे त्यांच्या पंचांक. इथे आहे का थांबलाय इथं. नवीन पाडील चढाई करतोय. 7-14. 7 गुणांची आघाडी मैदानात पाहायला मिळते.
प्रयत्न छान करतोय नवीन पाटील. हे आता पुन्हा शकता थांबवलं. यांना ओळखलं प्रथम काही क्षेत्ररक्षण हो. पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक गणेश पाटील. आनंद झालेला दिसतोय सर्व खेळाडूंना. जिल्हास्तरीय स्पर्धेत इतिहास रचला तो मलेगर संघाने. परंतु बघूया अनिल पाटील. तर बघूया पनवेल अजून वेळ बाकी 8-17 असा गुणफलक पाहत असताना बघूया चढाईसाठी पुन्हा 10 नंबर. आणि आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. विसलकडे लक्ष द्या. टाइम आउट घेतला जातोय. प्रशिक्षकाची व्यूहरचना आता मात्र पाहायला मिळेल. बोनस तुफानी वेग धारण केलाय. नवीन पाटील चढाईची धुरा घेऊन मैदानात पुन्हा एकदा दाखल झालाय. आपण आईची जपली पडायची मॅच काय आपल्याला वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. बार बार रेड करेगा नवीन झुकेगा नहीं साला. जबरदस्त चढाई केली मैदानावर. पुन्हा एकदा बोनस. सामना रंगात आलेला आहे. 11-18 मलेघर की पनवेल स्पोर्ट पनवेल. चमक चालली का वाशी बोलना है. अकरा 18 दोन्ही संघांना विनंती करतोय खेळाडू वृत्ती दाखवा. विनंती आहे. महत्वाचा सामना तुम्ही खेळताय. आणि नवीन पाटील ह्याला थांबवले पुन्हा एकदा.
13-18 फक्त 5 गुणांची आघाडी मलेघर संघाकडं. कोण होतोय फायनल मध्ये दाखल? ही निर्णयात्मक चढाई 1 गुण 15-18 चुकीला माफी नसेल. शांतता संयम कार्यक्रम कुणाचा होईल? 3 गुणांची आघाडी. वक्त किसी का नहीं रहता, कभी भी बदल सकता है. क्षेत्ररक्षण छान. एक गुण. टाइम आउट. 17-18. कसे सन्माननीय भाई पोईल यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि अंतिम विसल झाली. मलेघर संघ 2 गुणांनी